सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकम् श्रीदासबोधाभिधम्। यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरो रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम अथवा कीजे परोपकार अथवा ज्ञानाचा विचार निरूपणी सारासार विवेक करणे श्रीराम। नाना शास्त्रे धांडोळावी अथवा तीर्थे तरी करावी अथवा पुरश्चरणे बरवी पापक्षया कारणे। याच्यानंतर काय सांगितलं? अथवा की जे परोपकार तीर्थाटन करून किंवा पुरश्चरण करून यामुळे काय होतं? चित्तशुद्धी होते। आमचा जो पापाचा क्षय होऊन जातो। अभ्यास केल्याने सुद्धा पापाचा क्षय होतो, म्हणजे चित्तशुद्धी होते। पाप आपण बघितलं होतं की म्हणजे जे कर्म त्या कर्मामुळे आमच्या मनामध्ये
अपराधी भाव, भीती, चिंता आणि काय कसं होईल काय होईल हे सगळं वाटत राहतं. पश्चाताप होत राहतो. ते सगळं जे आहे किंवा काय त्याला म्हणायचं जरा मी कमी आहे, मी हे आहे, ते सगळं काय आहे पापाचं फळ आहे. मग त्या पापाचा क्षय झाला पाहिजे. मन कसं शांत झालं पाहिजे. एक आहे पाप आणि दुसरं आहे पुण्य. पापाचा क्षय करायचा आहे आणि पुण्य वाढवायचं आहे. मग पुण्य कसं वाढेल? पुण्य परोपकार. परोपकार म्हणजे पुण्य आहे. म्हणूनच पुढे काय सांगितलं? अथवा की जे परोपकार. आणि हे परोपकार म्हणजेच काय की भगवंताच्या भाषेत आपण काल बघितलं परोपकार म्हणजे कशी दुसऱ्यांना मदत करायची, सहाय्यभूत व्हायचं दुसऱ्यांना, जे हिताचं आहे लोकांच्या, असं काहीतरी करायचं. मग कुठलंही कर्म असू दे ना, कुठल्याही क्षेत्रामधलं असू दे, पण दुसऱ्यांना मदत करायची म्हणजे कसं आहे ते भगवंतानी जसं सांगितलं गीतेच्या भाषेत म्हटलं तर निष्काम कर्म खरा हाच परोपकार आहे. निष्काम कर्म की ज्याच्यामुळे आपल्या कामना ज्या ना आपण जेव्हा कर्म करतो त्या कर्माचे ठसे उमटत असतात. म्हणून कुठल्याही कामना न ठेवता केलेलं कर्म दुसऱ्यांच्या हितासाठी करायचं. मी माझ्या दुसऱ्यांसाठी केलेलं आहे त्या वासना तेवढ्या काय क्षय होईल. कदाचित तो अहंकार वाढेल तिथे. म्हणूनच पुढे काय सांगितलेलं आहे की ही चित्तशुद्धी जेव्हा होते तेव्हा आपोआपच मन जेव्हा स्वच्छ आहे आरशासारखं, मग तिथे काय विचार येतो, विचार करण्याची क्षमता होते. काहीतरी विचार चांगला समजायला येतो, शहाणपण येतं थोडंसं. म्हणून पुढचा विचार सांगितला अथवा ज्ञानाचा विचार. आता हे अथवा अथवा म्हणजे काय की एकतर आमची जिथे उत्क्रांती झाली आहे, जो ज्या स्तरावर आहे त्याच्या त्या स्तरासाठी ते कर्म सांगितलेलं आहे, ती उपासना सांगितलेली आहे. म्हणून आपला धर्म हा असा इतका सर्वव्यापक आहे. असं नाही आहे की एमुगेच एक करायचं. असं कसं होईल बरं? समजा एखादा काय चौथ्या माळ्यावरून तो उडी टाकू शकला म्हणून की आम्ही सगळ्यांनीच उडी टाकायची का? त्यांनी अभ्यास केलेला आहे, त्याला ते जमतंय म्हणून तो तसा आहे. सगळ्यांनाच एकच मार्ग जमेल असं नाही आहे ना. म्हणून हे वेगळे वेगळे मार्ग सगळे सांगितलेले आहेत. आता हा कुठला विचार म्हणले? अथवा ज्ञानाचा विचार. खरोखर हा शब्दच किती वेगळा आहे बरं. आपण कधी असा विचार केला होता का? ज्ञानाचा विचार. संकल्पनाच किती सुंदर आहे, किती गहन आहे, सूक्ष्म आहे ही अगदी. ज्ञानाचा विचार करायचा आहे. हा विचार तर आम्ही करतोच, पण खरोखर तो विचार असतो का? जो विचार आहे की ज्ञानाचा विचार. ज्ञान घेतो आम्ही, पण तरी सुद्धा त्या ज्ञानाचा विचार फार वेगळं काहीतरी आहे ना हे. आता काय आहे बरं? तसं तर विचार तर सारखेच चालू असतात ना. आपलं मन म्हणजे काय आहे? विचारांचा प्रवाह. सतत मनामध्ये विचार चालू असतात, पण ते विचार आपण करत नसतो, बस ते येत असतात. जसं बुडबुडे आपले येतात, तो टिश्यू पेपर काढलं की एकामागून एक चालू होता सारख्या. ती वृत्ती मन जे आहे त्या इंद्रियाद्वारे बाहेर जात असतं आणि त्या वस्तूचा आकार घेतं आणि ती वृत्ती तिथे आपल्याला प्रकाशित होते. वृत्ती येते जाते, एक वृत्ती येते जाते, दुसरी येते जाते, असा प्रवाह सतत चालू आहे. त्याकरता आपण काही करत नाही ना. आपण फार कमी विचार करत असतो. बुद्धीचा वापर आम्ही किती करतो माहिती नाही आहे. म्हणून तर ज्ञानाचा विचार. आता काय बरं हा ज्ञानाचा विचार? ज्ञानाचा विचार म्हणजे आत्मज्ञानाचा विचार, अध्यात्म ज्ञानाचा विचार आहे ना. आपला विचार आहे या सगळ्या ज्ञानाचा विचार. जे आम्ही ज्ञान घेतलं खरोखर त्याचा विचार. मग तोच विचार आपण थोडा करू नक्की म्हणजे काय हे ज्ञानाचा विचार करायचा म्हणजे काय.
ज्याला ज्ञान झालेलं आहे तो ह्या जगाकडे कसं बघतो, तो विचार करून बघतो किंवा त्याचा ह्या जगाकडे बघताना कसा विचार होतो, त्यालाच भगवंतानी काय म्हटलं, ज्ञानचक्षु. ज्याच्याकडे ही ज्ञानदृष्टी आली त्याचं जगाकडे बघणं वेगळं होतं. आणि तेच भगवंतानी सांगितलं की हे ज्ञानाचा विचार कसा आहे, म्हणजे ज्याला ज्ञान झालं तो कसा विचार करतो बरं. उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. विमूढा न अनुपश्यन्ति. जे विमूढ आहेत, जे अज्ञानी आहेत, जे अजून बहिर्मुख आहेत, या देहाशी तादात्म्य होऊन इंद्रियाद्वारे ह्या जगाकडे पाहतायत, ते बघत नाहीत. काय की हे ज्ञान, तो ज्ञानचक्षु आहे, तो कसा बघतो हे सगळं जगत, हे संपूर्ण जे जगत आहे. आणि आपण सतत अनुभव करत असतो. जीवन म्हणजे काय, अनुभवाची मालिका आहे. जन्मापासून मरेपर्यंत, सकाळपासून रात्रीपर्यंत आपण सतत बाहेर इंद्रियांच्या द्वारे या बाहेरच्या जगताचा, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती या सगळ्याचा अनुभव घेत असतो. जन्म, मरण आणि त्या दोन्हीच्या ह्याच्यामधलं हे जीवन. पण तो ज्ञानचक्षू ज्याला मिळाले, तर ज्ञानाने विचार कसा होतो. भगवंत म्हणतात की हे जे काही होतं आहे सगळं, उत्क्रामन्तं स्थितं वापि, तर देह असताना, देहात असताना किंवा देह सोडताना हे सगळे जे भोग भोगले जात आहेत, हे सगळे अनुभव होत आहेत, ते केवळ काय आहेत, गुणान्वितं. केवळ सगळा प्रकृतीचा खेळ चाललेला आहे. गुणागुणेषु वर्तन्ते. प्रकृती ज्याचे त्याचे गुण जे आहेत त्या प्रकृती धर्माप्रमाणे ती वागती आहे, त्याचं होत आहे सगळं तसं. पण तो ज्ञानचक्षु काय बघतो की हे सगळं तो पाहतो. म्हणजे काय, साक्षीभावाने पाहतो की हे सगळं जे होतंय ते प्रकृतीचा खेळ आहे, प्रकृतीचा आहे, देहाचा आहे, मनाचा आहे. मी त्याहून भिन्न आहे, मी ते नाही. मी काही जात नाहीये, मी काही येत नाहीये, मी तर वेगळा आहे त्याहून. तर त्या दृष्टीने तो पाहतो. म्हणजेच काय, त्याला साक्षीत्व आहे. साक्षीभावाने हे सगळं तो पाहत असतो. मनाचे सगळे खेळ जे चालू आहेत, सुख येतंय, दुःख येतंय, पण तो काय, तो साक्षीभावाने पाहतो. मी ते नाही, अशा भावाने तो पाहत असतो. मग खरंच हे असं पाहता येईल का? येऊ शकतं ना. जर सांगितलेलं आहे तर येऊ शकतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. प्रयत्न केलं तर हे येऊ शकतं. खरं तर आजच्या रोजच्या व्यवहारात सुद्धा आपण बघतो ना, आता सहजपणे असं प्रवचनामध्ये की प्रवचन जे सांगितलं, मग काय सांगितलं, काहीतरी ऐकलं का आपण, आपण त्याच्यात असतो का, पूर्ण वेगळं असतो ना. झालं काय, घडलं काय माहितीच नाही आम्हाला. आम्ही आपले साक्षी असतो पूर्ण. ते मला काही चिकटलं नाही ना कधीच. मग असा सहजपणे व्यवहारात देखील आपण जिथे संग जिथे नसतो ते आपल्याला चिकटत नाही, मग त्याचं सुख दुःख पण आपल्याला होत नाही. मग तसंच जेव्हा जाणीवपूर्वक ज्ञानाने या देहाशी तादात्म्य सुटून आम्ही हे सगळा खेळ पाहू शकतो. जगतामध्ये चाललेला हा खेळ सगळा ज्ञानदृष्टीने, तो खरा ज्ञानाचा विचार आहे. पण आत्ता आपण तिथे काही पोचलेलो नाही आहोत. पण तिथे पोचण्यासाठी पण ज्ञानाचाच विचार करायचा आहे. मग आता सध्या आपण काय करतोय, खरं म्हणजे आत्ता जी जीवनसरणी चालू आहे किंवा इतकी धावपळ आणि इतकं वेगवान जीवन झालेलं आहे आणि खूप काही शोध लागत आहेत आणि सगळं आम्ही काय म्हणतो ग्लोबलायझेशन झालं आहे. पाश्चात्य संस्कृतीचा एवढा प्रभाव आपल्यावर पडतोय. मग इथे त्याच्यामुळे हा ज्ञानाचा विचार आम्ही खरं करतोय का? आपल्याला वाटतं आपण करतोय, पण खरंच आपण खरं किती करतो आहोत? जर करत असेल तर
मुक्त झालं पाहिजे, सुख मिळालं पाहिजे, सगळे सुखी झाले पाहिजेत, पण तसं होत नाही आहे. म्हणूनच करावा ज्ञानाचा विचार, ही खरी उत्क्रांती आहे. ही ज्ञानचक्षु की साक्षी भावानी असं पाहता आलं पाहिजे. हे सगळं जे चालू आहे ते प्रकृतीचा खेळ आहे, सगळा मिथ्या आहे, सगळे जड चाललेलं आहे. हे कोण पाहतं? तर ज्ञानचक्षु ज्याला मिळाले ते पाहतात. आता प्रयत्न केला तर होऊ शकतं का? त्याच्याबद्दल भगवान म्हणतात की यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितः यतन्तोऽप्यकृतात्मानः नैनं पश्यन्ति चेतसः. जो योगी आहे, ज्यांनी आपल्या इंद्रियांवर मनावर संयम मिळवलेला आहे आणि त्या प्रकारे तो प्रयत्न करतो, तो काय पश्यती आत्मनी अवस्थित, आपल्यामध्ये असलेलं जे चैतन्य आहे तो पाहतो म्हटले. पण यतन्तः अपि अकृतात्मान, ज्याचं कर्म जे आहे, अकृतात्मा जो आहे, ज्यांनी पापक्षय केलेला नाही, परोपकार केलेला नाही, शास्त्राचं अध्ययन केलेलं नाही, विधियुक्त कर्म नाही करत, त्याला काय होतं? त्याचा प्रयत्न करतोय तो, पण तरी सुद्धा अचेतस राहतो. त्याचं चेतन मन जे आहे ते कसं आहे? अविवेकी आहे. इथे जाणीव नाही होत, बद्धता आहे, जडता आहे, आणि त्यामुळे आपल्याला तो पाहू नाही शकत, साक्षी भाव त्याला येऊ नाही शकत. खरोखर आपण नाही का, समजा आता या आध्यात्मिक परमार्थाच्या दृष्टीनेच आपण बघितलं की आम्ही जे काही करतो आहोत, एकतर सामान्य जीवन जर बघितलं तर किती आम्ही धावपळ करतो, प्रयत्न करतोय, पण प्रयत्न करून काय आहे? सुख मिळत नाहीये. मग काय योगासनं करा, मेडिटेशन करा आणि काय भक्ती करा वगैरे, इकडे सगळेजण जात आहेत, पण खरं तिथे ज्ञानाचा विचार आहे का? केवळ काही करणं म्हणजे आम्हाला सुख मिळेल असं आहे का? कधी मिळेल? की समजा काय आजकाल काहीतरी ध्यानाचे वर्ग जे घेतले जातात, म्हणजे कोणीही जो घेतो तो, चांगल्या आध्यात्मिक गुरु घेतात ते वेगळं, पण कोणीही आजकाल घेतात आणि मग काय ते म्हणतात, नाही तुला डोळे मिटायला सांगतात आणि म्हणतात तुला पाय नाही आहेत, तुला हात नाही आहेत वगैरे. मग केवळ मग आम्ही समजा नुसतं मनाने आम्ही विचार, हात पण नाही, पाय नाही, म्हणजे काय आपण अपंग व्हायचं? काहीच नाही, मग मी करणार काय? हा जो प्रश्न पडला. असं गेलो तर याच्यामध्ये काय आहे? म्हणजे या देहालाच मी मानायचं आणि मग मला हात नाही, मला पाय नाही असं, म्हणजे मग आपण त्याच्यामध्ये वेगळं नाही पाहत आहे आपण आपल्याला. तेथे काय तो सगळा अकृतात्मन, अचेतस, अविवेक आहे, तिथे ज्ञानचक्षु नाही आहेत. त्यामुळे प्रयत्न करूनही आम्ही सफल होऊ शकत नाही, पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. म्हणून ज्ञानाचा विचार, त्या करण्यामागे जे ज्ञानाचं रहस्य आहे ते आपल्याला जाणलं पाहिजे. भक्तीसुद्धा जेव्हा आपण करतो, ती भक्तीसुद्धा, भक्तीमध्ये पण इथं सोपं नाही आहे, इतकं गहन असं त्याच्यामध्ये सुद्धा तत्त्वज्ञान आहे. जे काही करायचं, आता सहजासहजी सांगितलं जातं फक्त नाम घ्या आणि मग तुम्ही मुक्त व्हाल वगैरे असं, पण केवळ नाम घेतल्याने आम्ही मुक्त होऊ असं होऊ शकेल का? बुद्धीचा विचार करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे की केवळ नाम घेतल्याने एकदा नाम घेतलं आणि किंवा काही नुसती माळ ओढली, मग काही झालंच नाही असं नाही होऊ शकत ना. जसा की काय आहे की जसं त्या लहान मुलाला आपण सांगतो, शाळेत जातं ते शिकण्यासाठी ABCD वगैरे
मग त्याला ते ABCD मध्ये गोडी यावी म्हणून मग काय म्हटलं, दादा तुला चॉकलेट मिळणार, तुला केक देऊ, आणखीन काय लाडू देऊ, मग कर बरं आता ABCD. मग तसं पण खरं ज्ञान ते आहे का? ABCD शिकलो म्हणजे ज्ञान झालं का? PhD व्हायला किती कष्ट पडतात, किती काळ द्यावा लागतो आणि किती प्रयत्न करावे लागतात, किती झटावं लागतं, हे जर बघायला पाहिजे ना. ते तिथं ज्ञान झालं. मग ह्या व्यवहारातलं ज्ञान सुद्धा इतकं त्याला एवढे कष्ट आणि एवढं हे पडलेलं आहे. पण त्याची सुरुवात करत असताना नक्कीच सांगितलं ना तुला. मग तिथे छान छान खेळ असतात आणि मग काही छान छान गोष्टी सांगितल्या जातात. मग जा मजा करायची, नाचायचं, गायचं. ते नुसतं वरवरचं करणं म्हणजे ज्ञान नव्हे ना. हे तर फक्त त्याच्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आहे. असंच त्या नामाची आपल्याला गोडी लागावी, त्या नामाचा आपल्याला शोध घ्यायचा आहे, वृत्ती निर्माण व्हावी म्हणून ते पहिलं सांगितलंय. पण खरी भक्तीची जी परिसीमा फार पुढे आहे. ते जर व्यवहारातला एखादं PhD काय ग्रॅज्युएशन करायला मला एवढी वर्ष आणि एवढी पुस्तकं सगळं अध्ययन करावं लागतं, काय खर्च करावा लागतो. मग हे जर परमेश्वराचं ज्ञान इतकं सहजासहजी मिळू शकेल का? 4-2 घंटा वाजवल्या आणि काय प्रदक्षिणा घातल्या आणि देव मला प्रसन्न व्हावा, असं कसं होऊ शकतं? हा श्रद्धाळूपणा जो आहे, हा श्रद्धाळूपणा म्हणजे खरा अज्ञानीपणाच आहे. हा आळस आहे. आपल्याला झट कुठेतरी मग देव मला देईल, देव मला करेल, हे काही ज्ञान नाही आहे ना. असं कोणी सांगितलेलं नाही आहे शास्त्रामध्ये हे. पण आम्ही असं समजलं आणि म्हणून आता काय होत आहे की ज्ञानाचा विचार जेव्हा की अध्यात्माला आम्ही असं पूर्ण बाजूला केलं. कारण जे दिसतं आहे समाजामध्ये हा श्रद्धाळूपणा पण आपल्याला स्वीकार नाही आहे. आणि नुसता श्रद्धाळूपणाने एकतर नुसतंच आम्ही मंदिरात गेलो आणि तिथे श्रद्धा पण नाही आहे तर काहीच होऊ शकत नाही. कारण कर्म काही देऊ शकत नाही. तर तिथे ज्ञानाचा विचार आहे. मग किती करतो आम्ही विचार? खरं तर काही करतच नाही विचार. ह्या सगळ्या मार्गाचा विचार आपण काही करत नाही. बुद्धीचा उपयोग केला पाहिजे. बरेचदा काय होतं की टाइमपास आम्ही करतो आणि आपण बघितलं कुविद्येमध्ये आणि समाजात सुद्धा आपण पाहतो की आपलं धूम्रपान चालू असं, विड्या फुकत राहायच्या किंवा काहीतरी. आजकाल काय मोबाईलमध्ये ते गेम असतात काहीतरी. अगदी बाळगोत 5-6 वर्षाचे असताना आम्ही जे खेळत होतो ते मोठे मोठे लोक खेळत असतात. काय करायचं म्हणून. मग इथे आपण बुद्धीचा खरोखर उपयोग करतो आहोत का? त्या बुद्धीला बाजूला ठेवलंय आपण आणि बस वेळ असा चाललेला आहे. ज्ञानाचा विचार तिथं नाही आहे. मग काय होतं की बुद्धी रिकामी राहते आपली. आणि ही ना असं काय म्हणलं, एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप, सैतानाचं घर आहे. आणि मग तिथे मन असं विचलित होतं, रेस्टलेस होतं. मग क्रोध येतो, कामना येतात, चिंता वाढतात आणि मग आम्ही ते कसं ते सगळं आपल्या लोकांवर, आपल्या घरामध्ये ते बाहेर पडतं. मग तर बुद्धी रिकामी राहते. आपण तिचा वापर करत नाही. ज्ञानाचा विचार आपण करत नाही. तिला जो खुराक पाहिजे तो देत नाही. नाही आजकाल तर इतकं, आम्ही तर इतकं ऑफिसमध्ये नाही का, किती कामं आहेत बरं. पण खरोखर किती कामं अशी आहेत की जिथे आपल्याला खऱ्या बुद्धीचा वापर करावा लागतो. 8 तास आपलं जे रट्टा मारलेला आहे तो करायचा सगळा वेळ, ती रोजची ठरलेली कामं असतात, त्याच्यात बुद्धीचा काही उपयोग नाही होत खरा म्हणजे. बुद्धीचा उपयोग होत नाही. बुद्धी रिकामी राहते किंवा आम्ही बुद्धीचं काम करतोही कदाचित. नाही समजा काही संशोधन आहे, काय नवीन वैज्ञानिक शोध वगैरे, पण तरी कदाचित त्याच्यामागे आपल्याला आवडेल असं काम असतं असं नाही आहे ना. बरेचदा असं होतं ना की तो एखादा CA असतो किंवा आणखीन काय कंपनी सेक्रेटरी असतो
पण तो काय म्हणजे आतून त्याचं जे नेचर असतं, त्याचा पिंडा असतो तो वेगळाच असतो. कवित्व त्याला असतं, आणखीन काहीतरी वेगळं. आणि सगळ्या जीवांमध्ये खरं म्हणजे ना, या बुद्धीला काय आवडत असतं, कितीही आपण ह्या बाहेरच्या जगातलं काम केलं ना तरी कुठंतरी अपूर्णता वाटते. मग तिथे कारण आपला विचार आपल्याला हवा असतो. त्या बुद्धीला प्रकाशित करणारं जे आहे त्याचा विचार, त्या बुद्धीचा पिता कोण आहे त्याचा विचार जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा मग बुद्धीमध्ये शांती, आनंद येतं. ज्ञानाचा विचार ही बुद्धीचा उपयोग कशासाठी आपण केला जातो. आणि जेव्हा बुद्धीला काम मिळत नाही किंवा त्याच्या आवडीचं काम मिळत नाही, त्याच्या रुचीचं काम मिळत नाही, आणि बुद्धीला काय असतं, मग आपण काय होतं की गुलामी होते, जबरदस्तीने काहीतरी करावं लागतं. असं जर झालं तर मग बुद्धी कशी बांधून गेलेला होता पण ते ओझं वाटायला लागतं असं. आणि मग आपोआपच काय होतं, आमची बुद्धी मंद होते, निस्तेज होते. आणि निस्तेज मंद म्हणजे काय की नैराश्य येतं, आळस येतो, काही करावंसं वाटत नाही. आणि मग त्याचा टोक म्हणजे आम्ही काय करतो ना, एकतर व्यसनाधीन होतो किंवा आत्महत्या वगैरे याच्या प्रकारे असा होतो. कुठलाच भाव राहत नाही, काही नवीन करावं, सगळ्यांबरोबर प्रेमाने वागावं, हे सतत आम्ही चिडचिडे असं बनत असतो. हे सगळं बाहेरचं कारण नाही आहे, हे सगळं आतलं कारण आहे. ज्ञानाचा विचार का सुंदर सांगितला ना. मग ह्या कसा करायचा हा विचार, ज्ञानाचा विचार म्हणजे काय करायचा असतो, तर त्याला पुढे काय सांगितलं की निरूपणी सारासार विवेक करणे. निरूपणी सारासार विवेक करणे हे खरं भगवंतांनी कसं सांगितलं. हे जर ज्ञानाचा विचार करायचा असेल, जर मला खरं सुख आणि त्या बुद्धीचा खरा उपयोग जर मला करायचा असेल, त्या बुद्धीची क्षमता आपल्याला जाणायची असेल. आत्ता जी बुद्धी आहे ती काय आहे, ती जड आहे. त्या जडबुद्धीने काही ते मिळणार नाही आहे. मग कशाने मिळेल, न मेधया म्हटलंय, नायम आत्मा बलहीने प्रवचने न लभ्य न मेधया. नुसतं प्रवचन केलं आणि मेधाशक्ती वाढवली, मेमरी वाढवली म्हणजे तो ज्ञानाचा विचार नाहीच आहे मुळी. मग काय करावं लागतं, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. सद्गुरूंकडे जावं लागेल, शरणागती घ्यावी लागेल, त्यांची सेवा करावी लागेल. आणि मग त्यांना आपले प्रश्न मनातले विचारायचे. आणि जेव्हा सद्गुरूंना वाटेल की हा अधिकारी आहे तेव्हा ते उत्तर देतील. आणि तोपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे. मग सारासार विचार येईल. गुरुने जे सांगितलेलं आहे त्याचा विचार आपण करायचा आहे. आपल्याच बुद्धीने आपला विचार नाही करायचा आहे, तर गुरूंनी जे सांगितलं ते नीट ऐकायचं, त्या निरूपणाचा सारासार विचार करायचा आहे. खरोखर हल्ली जे आपण सहज म्हणतो की व्हॅल्यू एज्युकेशन शाळांमध्ये दिलं जातं. मग नुसतंच व्हॅल्यू एज्युकेशन दिलं म्हणजे मग ज्ञानाचा विचार होतो का खरा, काय आहे हे व्हॅल्यू एज्युकेशन खरं. ही परंपरा आपली कुठेच जात नाही ना, जोपर्यंत हा अहंकार आहे आणि श्रद्धेचा भागच नाही, तो देव वगैरे काही त्याचा विषय पण घेतला जात नाही. नुसत्या व्हॅल्यूज कुठून येणार, नुसत्या या व्हॅल्यूज ज्या आहेत त्याच्या मागे त्या अधिष्ठान आहे ना. देव सांगायचं नाही, देवाचं नाव घ्यायचं नाही आणि मूल्य द्यायची, फार अवघड आहे. त्याच्याशिवाय होऊच शकत नाही हे सगळं. मग किंवा आत्ताच्या दृष्टीने जरी आम्ही म्हणलं की जसं शासन वगैरे, शासनाच्या स्तरावर पण जे नियम
केले जातात किंवा आपण एक विचार करू असा साधा पण, की जसं सांगितलं की चोरी करू नये, ही जी नीती आहे, हे जे शास्त्र आहे, हे काय हे माहिती आहे आम्हाला आणि सगळ्या जगामध्ये हे आहे. पण जे पाश्चात्य देशातून आलेलं आहे आपल्याला त्याच्याची पण टीका करायची नाही आहे, पण आपला वैदिक सनातन धर्माची जी विचार पद्धती आहे, हा ज्ञानाचा विचार जो आहे तो फार वेगळा आहे, तो दृश्य नाही. जेव्हा चोरी करायची नाही किंवा दुसऱ्याला हिंसा करायची नाही हे जे सांगितलं त्याच्यामागे फक्त जनरली काय भाग होतो की एकाने केली नाही म्हणजे दुसरा पण करत नाही, किंवा त्यांनी चोरी नाही केली म्हणजे मला पण नको दुसऱ्याची चोरी करायला, अशा प्रकारे जो फक्त या स्तरावरच केलं जातं. पण इथे मात्र ती आध्यात्मिक दृष्टी आहे की जेव्हा आम्ही कोणाचं दुसऱ्याचं वाईट करायचं नाही, कारण त्याच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो ईश्वर आहे आणि आपण जेव्हा दुसऱ्याला काही करतो तेव्हा त्या ईश्वराला इजा पोचवतो, त्या परमेश्वराला आपण त्रास देतो आहोत. ह्या द्वैताच्या ह्यानी बघितलं तर गरिबांना मदत करावी असं जे म्हटलं, गरिबांना मदत मग काय म्हणजे काय, मग काही सुधारणार आहे देश? गरिबांना मदत आपण कोण आहे आपण करणारे, गरिबांना मदत करणारे? जेव्हा आपल्याकडे जी भीक घालणे नाही म्हणत आपण, खरं धर्म करणे म्हणतो आपण, की दारात आलेला जो याचक आहे तो परमेश्वर रूप बघायचा आहे आणि त्याला द्यायचं आहे काहीतरी, तो आपल्यापेक्षा मोठा आहे, परमेश्वर आहे असं बघून आम्ही त्याला द्यायचं आहे. ही फार वेगळी दृष्टी आहे, हा ज्ञानाचा विचार आहे. केवळ विचारा तो माझ्यापेक्षा लहान आहे म्हणून आमचा इगो आम्ही वाढवत ठेवतो आहोत, असा कितीतरी असे विचार की आपली ही वैदिक जी पद्धती आहे ती आपण विसरत चाललेलो आहोत, ती बाजूला ठेवलेली आहे आणि ती आपल्याला संत हे वेळी शिकवतात. ज्ञानाचा विचार, प्रत्येक कर्माच्या मागे ज्ञान आहे. केवळ कर्म चांगलं आणि वाईट, मग त्याच्यामुळे हा फायदा होतो, मग आमचं काय डायबिटीस कमी होतो, तर तेवढ्याच फक्त शरीराच्या मनाच्या स्तरावरच आम्ही पाहिलं तर ते ज्ञानाचा विचार नाही. या सगळ्याच्या पलीकडचं जे अधिष्ठान आहे त्याचा विचार म्हणजे ज्ञानाचा विचार आहे. मग कसा विचार तो करायचा? तर आपण जे आत्ता काय अनुभव आहे आपला, की आपली इंद्रिय विषयांकडे बहिर्मुख आहेत आणि आम्ही इंद्रियांच्याद्वारे विषयाचा अनुभव घेतो, वस्तू पाहतो, काय शब्द ऐकतो आणि असा हा आपला इंद्रिय आणि विषयांचा संबंध आहे आणि त्याच्याप्रमाणे जीवन चालतं. मग चांगलं वाईट, मला हे हवंय ते हवंय आणि मग ते पाहिलं मग ते मिळवायचं आणि असं हे आमचं काय रॅट रेस सुरू आहे. सगळेजण धावत आहेत, एकाने केलं म्हणून सगळेजण करतात. ज्ञानाचा विचार कुठे आहे तिथे? आणि शास्त्र काय सांगतं? गुरुकडे जा आणि गुरु शिकवतात आणि मग त्याच्याप्रमाणे वागायचं आहे. इंद्रियांवर संयमन आणायचं. विचार जेव्हा करायला लागतो आपण, की आता सोपीच गोष्ट आहे की इंद्रियांनी त्या वस्तूला बघितलं आणि मग आपण काय म्हणतो, मी बघितलं, इंद्रियांनी बघितलं वगैरे, ते आता काही विसरून, हे म्हणजे मी बघितलं आणि ते मी बघितलं पण आपण बघत नाही, ती वस्तूच आम्ही बघतो. वस्तूचंच ज्ञान आम्हाला होत असतं. ती आवडली नाही आवडली आणि मग त्याचा किंमत किती काय ते मी बघितलं हा पण विचार नसतो. पण ज्ञानाचा विचार म्हणजे की खरोखर कोणी बघितलं बरं, या माझ्या डोळ्यामध्ये जी शक्ती आहे त्या शक्तीमुळे मला दिसू शकतं. मग डोळ्यातली शक्ती, कानातली शक्ती, माझ्या सगळ्या इंद्रियांमध्ये जी ताकद आहे, जी शक्ती आहे, ती कुठून आली? त्या वेगळ्या वेगळ्या आहेत का शक्ती सगळ्या? त्या सगळ्या शक्तीनं एक एक देवता आहेत
श्रोत्रस्य देवता आकाश, सगळ्या सांगितलेल्या आहेत आपल्या शास्त्रामध्ये. नेत्रस्य देवता सूर्य, नेत्राची देवता सूर्य आहे. शब्दाची देवता, श्रोत्रांची देवता आकाश आहे, आकाश देवता, ज्याच्यामुळे आपले डोळे प्रकाशित होतात, सगळे जगत आपण पाहू शकतो. पण मग खरंच ही शक्ती जी आहे ती कुठल्या रूपाने आहे, ती कशी आहे? त्या वेगळ्या वेगळ्या सगळ्या शक्ती आहेत का? तर या सगळ्या देवता ज्या म्हटल्या, त्या देवता, सगळ्या देवतांची शक्ती जी आहे ती त्या परमात्म्याची शक्ती आहे. तो एकच परमात्मा वेगवेगळ्या शक्तीच्या रूपाने प्रकट झालेला आहे. हा विचार आहे, हा ज्ञानाचा विचार, जे अदृश्य आहे, जे अव्यक्त आहे, पण ज्याच्यामुळे सगळं घडतं आहे, आपण अनुभवतो आहोत, तो विचार आहे. इथे हृदयामध्ये आपल्या तो परमात्मा आहे. अशी ही शक्ती, तो जो विचार, त्या परमेश्वराचा विचार, तो सारासार विचार आहे. त्या नुसता जो संबंध आहे तो संबंध आहे, पण त्या संबंधामध्ये जर त्या वस्तूमधलं जे गोडी किंवा काय त्याची चव आहे ते कसं दिसतं आम्हाला, किंवा त्या वस्तूमध्ये पण ती गोडी कुठून आली, त्याचं अस्तित्व कसं आहे, त्याच्यामागे काहीतरी ही परमात्म शक्ती आहे. तो खरा ज्ञानाचा विचार आहे. सार काय आणि असार काय आहे, हे काय, हा विवेक आहे. आणि सुरुवातीला सार असार म्हणजे माझ्यासाठी सार काय, माझं सुख कसं होईल, माझं भलं कसं होईल, हे मी विचार करणं. कोणीतरी साधू, कोणीतरी देव येईल आणि मग माझ्यावर कृपा करेल, असं इतकं सोपं नाही आहे ना ते. नुसतं आम्ही मंदिरात गेलो आणि असं झालं असं नाही, तर आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून तर म्हटलं ना, यतंतो अपि अकृतात्मान. तो प्रयत्न करतोय पण जो अकृतात्मा आहे, म्हणजे काय, जे करायला पाहिजे तो करत नाही, त्याच्या कर्माची, त्याच्या प्रयत्नाची दिशा वेगळी आहे. तर मग आम्ही कुठल्या दिशेला जातो? नैराश्य, व्यसनाधीनता वगैरे जे सगळं. पण जर शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे गेलो आपण, तर मग त्याच्यातून सुद्धा आम्ही बाहेर पडू शकतो. मनाने आपल्या ठरवायचं आहे आपल्याला की काय करायचं आहे. मला मनुष्य देह जो जन्माला आलेला आहे, माझ्याबरोबर माझे सगळे ना, आपलं कुटुंब आहे, आपलं एक काही गोत्र आहे, कुल आहे, त्यांचं सगळ्यांचं नाव आपण आपल्याला राखलं पाहिजे. ही जाणीव असणं म्हणजे ज्ञानाचा विचार आहे. जिथे बस माझ्या मनाला येईल तसं मी इंद्रियांचे गुलाम होऊन, मनाचे गुलाम होऊन आम्ही जर वागू, तर मग खरं म्हणजे गुलाम त्या इंद्रियांना. आपल्याला वाटतं आपण फक्त भोग घेतोय, पण आपण इंद्रियांचे गुलाम होत असतो. हा विचार जर केला तर याच्यातून आपण बाहेर पडू शकतो. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्रियेमध्ये ना, हा एक नमुन्यादाखल आपण हा ज्ञान बघतो आहोत. पण असं अफाट ज्ञान, सूक्ष्माहून सूक्ष्म ज्ञान, अनेक प्रकारचं ज्ञान शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. किती प्रकारचे वेगळे वेगळे विवेक सांगितलेत. दृग्दृश्य विवेक आणि काय, अवस्थात्रय विवेक, कालत्रय विवेक, देहत्रय विवेक, सगळा विषयी विवेक, सगळ्या वेगळे वेगळे विवेक जे आहेत. जेव्हा नुसतं जे डोकं दुखायला लागलं किंवा काय दुखलं, दुःख झालं, मला कुणाला दुःख झालं, मला कोण आहे तो मी, त्या मीचा शोध आपण जर घेतला, तर मीला आपण शोधायचं आहे. मी म्हणजे कोण? मी आहे. तो कोण मी ते अमुक 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 नाव आम्ही सांगितलं, पण ते नाव म्हणजे नाही ना मी. ते नाव तर नंतर ठेवलंय कोणीतरी. मी कोण आहे? मी हा देह, पण हा माझा देह असं आपण म्हणतो.
तर माझा जे म्हटलं, तर माझं जे म्हटलं ते मी नाही होऊ शकत. मी आणि माझं वेगळं आहे ना. जी माझ्यापासून वेगळी वस्तू आहे त्याला आपण माझं म्हणतो. माझा देह, माझं मन, माझी बुद्धी आम्ही म्हटलं तेव्हा मी त्याच्यापेक्षा भिन्न आहे. मी खरंच कोण आहे? त्या ज्ञानाचा विचार. आणि ती वस्तू जर आहे ती गोड लागते मला, तर ती गोडी कुठून आली? ती दिसते का आम्हाला? किती काय आंबा जर लावला आपण, ते खोड खोड जर आम्ही फोडलं आणि खाल्लं, त्याच्यात गोडी असते का? आणखीन काय ते फूल असतं त्याच्यात गोडी असते का? कच्ची कैरी असते त्याच्यात गोडी असते का? ते पिकल्यानंतरच कसा तो सार आहे ते पूर्ण सगळ्या त्या बीजामधलं जे सत्व, ते सगळं सत्व तिथे एकवटलं. मग अशी आपल्यामधली पण अशी ती गोडी, असा तो सुखाचा कुठेतरी कोंब असेल ना, तो का नाही आम्ही शोधत? कारण ज्ञानाचा विचार आहे हा. आम्ही फक्त धावतो आहोत, सगळेजण जे करतायत ते करतो आहोत, पण विचार नाही करत आपण. आणि आपले संत, आपले ग्रंथ सांगतात ही उत्क्रांती की जिथे ज्ञानाचा विचार करायचा आहे. आणि ज्ञानाचा विचार कसा आहे? हा ज्ञानाचा विचार इथे कर्म नाही आहे. मग कर्म नाही आहे तर मग काय आहे? तर तिथे विचार असा आहे की जे असार आहे, जे जड आहे, जे मी नाही, ते बाजूला करायचं. आणि जे चेतन आहे, जे सार आहे सगळं, ते एकीकडे करायचं. पण इथे काही खरं करायचं नाही. डिसेक्शन, जसं कापलं, काय भाजी कापली, ती सालं काढली आणि सगळा गर इकडे ठेवला, असं तिथे कृती नाही आहे, कर्म नाही आहे. तर विचाराने आपण हे सगळं पाहायचं आहे. ही सृष्टी सगळी जडचेतनाचं जे मिश्रणाने बनलेली आहे, जे इथे सगळं द्वैत आहे. चांगलं आहे, वाईट आहे, रात्र आहे, अंधार आहे, प्रकाश आहे, सुख आहे, दुःख आहे, मान आहे, अपमान आहे, शीत आहे, उष्ण आहे, सगळं द्वंद्व आहे. मग हे द्वंद्वाचं जगत जे आहे त्यातलं जे जे सार आहे ते आपण काढायचं असेल, काय आहे सार नक्की यातलं? ह्या द्वंद्वामधलं सार, उत्तम पुरुष तू अन्य म्हटलेलं आहे. तर जड पण नाही, चेतन पण नाही, त्या जड चेतनापेक्षाही भिन्न तो आहे. इतका त्याच्यापर्यंत आपल्याला पोचायचं, इतका सारासार विवेक करायला पाहिजे. निरूपणी सारासार विवेक करणे. इंद्राणी विरोचनाची गोष्ट आपण ऐकली की जेव्हा त्यांचे गुरु त्यांनी दाखवतो तुम्हाला तुमचं स्वरूप, तुम्ही कोण आहात ते. आणि त्यांनी एका तलावापाशी नेलं आणि त्याचे बिंब दाखवलं, ते प्रतिबिंब, आणि म्हणले हे तुमचं रूप आहे. त्या विरोचनाने लगेच कळलं मला, आणि तो गेला. हा देह म्हणजे मी. मग त्या देहाचे चोचले पुरवत बसला आणि त्या देहालाच सगळं. राक्षसांची वृत्ती ती आहे ना, प्रत्येकाने इतकी इतकी घोर घोर तपश्चर्या केली, पण त्यांनी मागितलं काय? मला दीर्घायुष्य पाहिजे, मला अमरता पाहिजे. अरे बाबा, तू अमरच आहेस, पण ते कधी त्यांना समजलंच नाही. म्हणूनच सारासार विवेक आहे. जेव्हा आम्ही शास्त्राप्रमाणे कर्म करू आणि पापक्षय करू, परोपकाराने पुण्य वाढवू, तेव्हा हा ज्ञानाचा विचार येतो. आणि जेव्हा ज्ञानाचा विचार येतो, तो पहिला विचार जो सारासार विवेक, की मला सद्गुरूंकडे गेलं पाहिजे. आणि असा जो विचार आला, मग आमचं सगळं व्यवस्थित होणार आहे. सार काय, असार काय, हा विवेक करणे, हे काय आहे? हे उत्क्रांती आहे. पैसा जास्तीत जास्त कसा वाढवला, माझी संपत्ती कशी वाढली, त्यांनी काहीही होणार नाही आहे.
कधी जायचंय ते पण आम्हाला माहिती नाही. एवढं दिवस रात्र कष्ट करून आम्ही मिळवतो, घर बांधतो, पण ते भोगायला सुद्धा आम्हाला वेळ मिळत नाही. म्हणूनच सारासार विवेक करणे, त्या अंतःकरणामधला जो परमेश्वर आहे त्याला जर आम्ही पाहिलं, मग मुक्ती आहे, आनंद आहे. देह राहो अथवा जाओ, पांडुरंगी लीन व्हावो. जय जय रघुवीर समर्थ.